नमस्कार. कट्टा कोल्हापुरीवरती मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपल्या कट्ट्यावरती आलेले आहेत आपण सगळ्याचं जे नाव सगळीकडे नाव ऐकलेलं आहे, सूर्या लस्सी, सूर्या दूध प्रोडक्ट्स, त्याचे श्री काशीनाथ भोपळे सर. तुमचं कट्ट्यावरती स्वागत आहे. नमस्कार. आणि एक सगळ्यात महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे फार इन्स्पायरिंग स्टोरी आहे सरांची. आपण खूप ठिकाणी सूर्याचे प्रोडक्ट्स बघितलेले आहेत, ज्योतिबाच्या डोंगरावरती बघितले असतील. म्हणजे मी तर लहानपणापासून बऱ्यापैकी तिकडे आम्ही असं ते बघायचो किंवा खूप ठिकाणी बोर्ड किंवा ॲडव्हर्टाईजमधनं बघितलेलं आहे सूर्या लस्सी. परंतु त्याच्या पाठीमागे एक फार मोठा कष्टाचा डोंगर आहे, जो आज आपल्याला भोपळे सरांच्या तोंडून ऐकायचा आहे. थोडक्यात मी सांगेन की 2006 साली 6,000वरती ते पण उधार घेऊन भांडवलावरती व्यवसाय सुरू केलेला सूर्या लस्सीचा, आणि आज त्याचा जवळपास 7-8 कोटीचा टर्नओव्हर होतोय. हा जो प्रवास आहे हा फार मोठा आहे आणि याच्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्या सर आम्हाला पहिल्यांदा तुमच्याकडून ऐकायच्या आहेत थोडक्यात, की हा प्रवास कसा होता. कारण खरंच ही साधी गोष्ट नाही आहे की 6,000 तेही दुसऱ्याकडे घेऊन व्यवसाय सुरू करणारा माणूस आज एवढ्या कोट्यावधीचा टर्नओव्हर करतोय. नक्कीच. 2005 साली मी वठारमध्येच माझ्या गावामध्ये राहत होतो. माझ्या काही घरच्या कंडिशन अशा होत्या की माझं गाव सोडून मला बाहेर कमवायला जायला येता येत नव्हतं. मला जे काय कमवायचं ते गावातच कमावं लागत होतं. माझ्यावर माझ्या वडिलांची आणि माझ्या लहान बहिणीची जबाबदारी होती त्यावेळेला. त्यामुळे मला जे काही काम करायचं ते वठारमध्येच करायचं. वठारमध्ये गाव सोडू शकत नव्हतो. त्यामुळे मी काम शोधल्यानंतर एक हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये 1 वर्ष काम केलं. ते कंपनी बंद झाली, म्हणजे गेली, ती दुसरीकडे गेली. मला गाव सोडता येत नव्हतं, त्या कंपनीवर जाता येत नव्हतं. मग मला माझ्या गावातच काम शोधायला लागलं. मग मी काय काम करायचं असं करत माझ्या मित्राचं एक फर्निचरचं वर्कशॉप आहे. त्या वर्कशॉपमध्ये मी सुतार काम करायचं. मग त्यावेळेला मला 50 रुपये पगार मिळायचा. सुतार काम करायचं मध्ये मी हेल्पर होतो सुतारांचा. मला 50 रुपये पगार मिळायचा. मग तेवढ्या माझं घर चालायचं का, तर चालायचं माझं. माझी गरजाच फार कमी ठेवल्यामुळे थोडक्यात कमी पण होत्या. माझी बहीण, वडील आणि तिघच आम्ही राहायचो. त्यामुळे 50 रुपये चालायचं. मग अडचण कधी यायचं, ज्या वेळेला एक दिवाळी आली, एखादा सण आला, यात्रा आली, त्यावेळेला बहिणीला कपडे घ्या किंवा आपल्याला गरजा असतात, वडिलांना काहीतरी कपडे घ्या. त्यावेळेला पैसे कमी पडायचे. मग त्यावेळेला उसणं मागताना अवघड व्हायचं. मग आपण काहीतरी केलं पाहिजे असा विचार केला. पण करायचं असेल तर पुन्हा ते गावातच करायचं. मग एकदा बहिणीनं कसं केलं, घरात आपण दही वगैरे लावतोय तसं बहिणीने दही लावलं, त्या साखर टाकून लस्सी केली. लस्सी सारखं काहीतरी करून दिलं. मला ते आवडलं. मग वाटलं आपण अरे वा छान आहे, आपण इतर लस्सी पितोय त्यापेक्षा ही अशी लस्सी विकली तर चांगलं होईल. मग मी सगळं कॅल्क्युलेशन केलं, त्याला किती भांडवल लागेल, काय लागेल असं, आणि आपल्याकडे काय काय आहे. मुळात माझं घर पण छोटंच होतं. एक 10 बाय 10च्या एका खोलीत, 10 बाय 8च्या एका खोलीत आम्ही राहत होतो, 3 जण. आणि मी ज्यांच्यात कामाला होतो त्यांना ही कल्पना बोलून दाखवली की भाऊ, पेडी पाटील त्यांचं नाव, भाऊ म्हणतोय आम्ही त्यांना, तर भाऊ असं आहे की मला 50 रुपये माझं घर चालत नाही आणि मी हेल्पर आहे, मला वाढवून तुम्ही किती वाढवणार. मी असं करू का, मी लस्सी बनवू का, आता उन्हाळा आहे, लस्सी बनवू. ते पण म्हटलं ठीक आहे बनव. म्हटलं भाऊ मला थोडे पैसे लागतील, किती लागतील. तर मी असं कॅल्क्युलेशन केलं आपल्याला किती लागतील. मग 6,000 रुपये मी त्यांच्याकडून उसने घेतले. त्या 6,000 मध्ये 1,500 रुपयाची एक भंगारमधली स्कूटर घेतली, मित्राकडूनच घेतली. थोडीशी जुनी टाईप, त्याने वापरत नाही म्हणून ठेवला होता. त्याची एक स्कूटर घेतली, जुनी स्कूटर घेतली 6,000 मध्ये. आता दूध पदार्थ आहे आपला लस्सी, त्याच्यासाठी फ्रीज लागतोय. फ्रीजची चौकशी केली तर फ्रीजची किंमत जवळजवळ 15,000 रुपये, 10-15,000च्या वरतीच सुद्धा. मग फ्रीजला आपण पर्याय काय शोधला, एक बॅरेल घेतलं. बॅरेलला बाहेर गोणपाट गुंडाळलं आणि त्या गोणपाटामध्ये बर्फ टाकायचा आणि त्या बर्फामध्ये लस्सी टाकायची, लस्सीचे पाऊच टाकायचे. ते पाऊच, तर बर्फ त्या पाऊचच्या आतली लस्सीला थंड करणार आणि सकाळी ती लस्सी मग एखाद्या पोत्यामध्ये अशी भरायची, ती स्कूटरच्या मध्ये ठेवायची आणि आजूबाजूच्या गावात जाऊन विकून यायचं. मग माझं रुटीन त्यावेळेला असं होतं की सकाळी एक 7-8 वाजेपर्यंत दूध आणायचं. ते दुधाचं दूध तापून झालं की दही लावायचं. दही लावलं की मग सगळ्या दुकानात एक 11-11:30 पर्यंत मी लस्सी टाकून यायचो. त्याच्यानंतर मी सुतारकाम करायचं संध्याकाळी. काम तर चालूच होतं, हे सगळं हे चालू होतं. पण पैसे घर चालवायला रोज पगार घ्यायचा आणि रोज घर चालायचं असं होतं. मग त्यांच्याकडून मी
6,000 रुपये उसने घेऊन या सगळं साहित्य खरेदी केलं. जागा कुठं, आपण ही लस्सी बनवायची जागा पण नाही माझ्याकडे, मुळात माझं घरच छोटं, त्याच्यात बनवायचं कसं, तर त्यांच्यात कामाला होतो वर्कशॉपमध्ये. त्या वर्कशॉपच्याच एका कोपऱ्याला ही लस्सी बनवत होतो, जेणेकरून दिवसभर आपलं लक्ष पण राहील, आपलं कामात वेळ काढून ते बघता येईल, पगार पण चालू राहील आपला, सगळेच कामं होतील आणि ज्यांच्यात कामाला होतं त्यांचे पण कामं होतील. मग रोज संध्याकाळी लस्सीचे पाऊच मी एकटाच भरायचो. ती रवी घेतलेली, रवीनं असं दोन सुरुवातीला हाताला फोडे यायची. ऑफकोर्स आता इतक्या लिटरची हे दूध त्यावेळेस कमीच होती पण यायची फोड हाताने. मग ते लस्सी रात्री बनवायचे, पाऊच पॅकिंगवर पाऊच करायचं. एक सिलिंगचं मिळते ते 1500 रुपयाला त्यावेळेला मिळालं, आता उलट त्याची दर कमी आहे. मग ते पाऊच मी त्या बॅरलमध्ये टाकायचो. बॅरल थंड झाला दुसऱ्या दिवशी सकाळी घ्यायचं ते परत द्यायला जायचं. मग असं माझं हळूहळू चालायचं. मग जसा मगाशी आपला एक मुद्दा बोलता बोलता सूर्याचं नाव कसं आलं त्याच्यात? सूर्या हा ब्रँड ना, तर त्याला काय नाव ठेवायचं आपण आपल्या प्रोडक्टला, असा एक प्रश्न यायचा मनामध्ये. बरेच नावं यायचे पण ते मला कॅची वाटायचे नाही. मग आपली लस्सी जी चालते ती उन्हाळ्यात चालते आणि ऊन जे पडते ते सूर्यामुळे पडते. मग म्हटलं सूर्याचंच नाव देऊया. मग ते सूर्याचं नाव दिलं. साधं सोपं, लोकांना पटकन उच्चारता येतं आणि चांगला ब्रँड झाला. मग हळूहळू वाढत गेला. मग याच्यात मध्ये अडचणी पण यायच्या. दही कसं लावायचं हे मला सुरुवातीला माहिती नव्हतं. घरात आपण दही लावतोय की मुरवण लावतोय आणि दही लागते, त्यात साखर टाकतो आणि होतंय. पण व्यवसाय करत असताना तशी पद्धत नसते हे मला माहितीच नव्हतं. मग कधी कधी माझं दही लागायचं नाही, कधी कधी लस्सी खराब व्हायचं, ते मग तेही अंगावर व्हायचं. मग त्यावेळेस साधा सोपा विचार केला मी. मला 50 रुपये पगार, रोज आपण 100 लस्सी विकल्या, 1 रुपया लस्सी पाठीमागं भेटला तर 100 रुपये एक्स्ट्रा मिळतील. पण ते बिझनेस मध्ये तसं होत नाही. मग काही अडचणी येतील, त्या अडचणीतनं शिकत गेलो. मग काय ह्याच्यासाठी काय पर्याय असतात, हे पर्याय नवीन शोध म्हणजे आयडिया येत गेल्या. काही मला बरोबर म्हणजे नॉलेज ज्ञान मिळत गेलं. बरोबर असं कळत हळूहळू माझं बिझनेस वाढत गेला. हळूहळू करत मी आतापर्यंत म्हणजे आता जो होता 2000 म्हणजे 15 वर्षानंतर 2020 पर्यंत 21 पर्यंत 2006 चालू केलं होतं. आजचा 21 धरला तर 14 ते 15 वर्षाच्या जो वटवृक्ष त्याची सुरुवात अशी होती. सुरुवात एवढ्या स्ट्रगलची होती आणि आता जे लोकांच्या नजरेत आलो ह्या 2015-16 पासून. नाही म्हणजे ऐकताना खरंच एक सगळ्यांनी घेण्यासारखा याच्यातनं मेसेज असा आहे की जसं तुम्ही आता बोललात, बिझनेस म्हणजे दररोज आपण जॉबला जातो 50 रुपये हजेरी कमवतो असं नाही. खूप वेळेला काही अडचणी येतात, जे शून्यात जरी केलं तरी किती अडचणी येतात आणि तो टॉलरेट त्यावेळी करू शकत होता तरीही तुम्ही ते सोडलं नाही. ते करायचं आहे की आता एकच माझ्या हातात आहे, मी गाव सोडू शकत नाही. गाव सोडू शकत पहिले अडचण होती आणि त्यात आता याच्या झाला तोटा तोही सहन करू शकत नाही, कारण त्याच्याशिवाय पर्याय नव्हता. यायचं नाही. कसं व्हायचं, माझं मुळात प्रोडक्ट जो निवडला होता मी सिजनेबल निवडला होता. उन्हाळ्यातच फक्त लस्सी चालणार, पावसाळ्यात अडचण यायची आणि उन्हाळ्यात आपल्याला खराब होणार प्रोडक्ट तो खपला म्हणजे वेळच्या वेळी. माझ्याकडे फ्रीज नव्हता त्यामुळे अडचणी अशा यायच्या की लस्सी खराब व्हायच्या, फुगायच्या, बऱ्याच अडचणी यायच्या आणि पैसे अंगावर यायचं. अक्षरशः पावसाळा चालू झाला, आपल्याकडलं भांडवल सगळं म्हणजे लस्सी बनलेलं जे रॉ मटेरियल आहे ते सगळं संपलेलं असणार, पण दूधवाल्याचं पैसे देणं असणार. तो समोर आला की अगदी डोळ्यात पाणी यायचं, आता ह्याला काय सांगू, कारण आता सीझन तर संपलाय. मग त्याच्यासाठी देण्यासाठी माझ्याकडे एकच गोष्ट होती, गोड आणि शांत बोलणे. पर्यायच नव्हता. मग त्यांना थोडंसं समजावून सांगून वगैरे पुढल्या सीझनची वाट बघा. फारच वेगळी स्टोरी आहे. याच्यात सगळ्यांना जो प्रश्न पडला असेल तोही मला पडलाय की फ्रीज नव्हतं, काही नव्हतं, तर तो स्पॅम किती दिवसांचा होता की लस्सी कशी बनवतात हे पण तेही माहित नाही. पण तू ते किती दिवस काढलात, कारण आज जी एवढी मोठी इंडस्ट्री आज बघतोय आपण, तर ती सुरुवात त्या इंडस्ट्रीची कधी झाली, म्हणजे फ्रीज तर पहिला कधी आला हे आम्हाला खरंच एक हे क्युरियोसिटी आहे की मग ती कसं घेतलं. पहिल्या वर्षी तर मी त्या बॅरेलवरच काढलं. नंतर कळालं की बॅरेलवर आपण जास्त काही नाही करू शकणार. दूध लस्सी तोपर्यंत खप वाढलेला होता, तोपर्यंत वाढला होता. मग फ्रीज घेतला, मग एकाचे 2 घेतले, 2चे 4, असे थोडे फ्रीज वाढत गेले. नंतर आता बघितलं तर जसं खप वाढला तसं काही माणसंही घेतली असतील कामाला. नक्की सुरुवातीला मीच कामाला दुसऱ्याच्या आणि मी कामगार कुठला ठेवू असं पण होतं आणि परवडायचं पण नाही त्यावेळेला.
मग हळूहळू आजच्या घडीला म्हटलं तर एक 25-30 आता कामगार आहेत. आता ऊन चालू होईल 50 कामगार पर्यंत जातात. म्हणजे सीझनला कामगार वाढवतात, वाढवावं लागतं. इतर वेळी वेळेला 20-25 काय नाही. आता त्या प्रश्नाकडे आपण नंतर येऊया की आत्ताच्या सूर्याचं काम कसं चाललेलं आहे. कारण फक्त लस्सीच नाही तर खूप सारे प्रोडक्ट्स आता तुम्ही तेल, जिरा सोडा म्हणा किंवा तुमच्या मित्रांच्या सोबत भरपूर काय काय सुरू केलं, कुल्फी केली, चपाती आटा वगैरे केला, त्याकडे आपण नंतर येतो. परंतु आत्ताचा जो प्रवास आहे ऑफकोर्स फारच वेगळा आहे, सगळ्यांनाच तो भावला असेल. सुरुवात तर झाली 2006 साली, 7 सालापर्यंत एक फ्रीज घेतलं आणि त्यानंतर आत्ताचा जो सूर्या ब्रँड आहे हा इतका मोठा होईल आणि त्यासाठी आता आपल्याला प्रयत्न करायचा, असं त्यावेळी डोक्यात काही होतं का? नाही, तसं काही नव्हतं. फक्त असं वाटायचं आपण मोठं व्हायला पाहिजे, दररोजची हजेरी पडायला पाहिजे, असं सुरुवातीला तर 100 रुपये एवढी अपेक्षा होती. पण असं वाटायचं की आपण मोठे व्हायला पाहिजे. मला सुद्धा एमपीएससी युपीएससी करून असं काहीतरी व्हावं इच्छा होती, पण काही नाही करता आल्या. पण वाटायचं की आपण मोठं व्हायला पाहिजे. म्हणजे मग नुसतं मोठं व्हायची स्वप्न होती. मग निसर्गानं मला कुठल्या क्षेत्रात मोठं करायचं त्यानं ठरवलं, ज्याच्यात तुम्हाला काहीच माहित नव्हतं. ज्याचं दही कसं लावायचं हे माहित नव्हतं, त्यातला आज एक मोठा माणूस तुम्ही झालेला. ती सुरुवात झाली. आज सूर्या तुमच्या कंपनीचं टर्नओव्हर 7-8 कोटीपर्यंत जातो. इतकी लोक काम करतायत, इतक्या लोकांना तुम्ही रोजगार पुरवलाय आणि त्याचबरोबर आता भरपूर ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रभर आता बाहेर तुमचे प्रोडक्ट जात आहेत. तर मग इकडं जे वळण झालं की एक कंपनी उभारताना त्याचं रजिस्ट्रेशन करताना, तर ती फेज कशी होती, त्या ठराविक आठवणी, त्या किस्से? आता लोक बरेच म्हणतात की व्यवसाय करण्यासाठी काय काय पाहिजे. मी जर विचारलं लोकांना तर लोक म्हणतात की पैसे पाहिजे, भांडवल लागतं, दुसरं जागा पाहिजे, तिसरं नॉलेज पाहिजे, चौथं गव्हर्नमेंटचे लायसन्स पाहिजे. तर पहिले पैशाचा मुद्दा सांगितलाच की माझ्याकडे पैसे नाही. जागाच सांगितलं की माझ्याकडे जागा नसतं, ऍडजस्ट करून दुसऱ्या ह्याच्यात जागा केली. नॉलेजचं तर मला दही कसं लावायचं माहिती नाही, तरी पण मी चालू केला होता. आणि तिसरा गव्हर्नमेंटच्या परवानग्या, लायसन्स वगैरे. आज बघितलं तर माझं सगळं ब्रँड लायसन आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट सुद्धा लायसन आहे, बरेच लायसन्स आहेत माझ्याकडे आजच्या घडीला. पण ज्या वेळेला चालू केली होती ना त्याचे विचार त्यावेळेला पहिल्या वर्षी माझ्याकडे लायसन पण नव्हतं. बिना लायसनचं पाऊच करून मी लस्सी विकली. मग लोकांच्याकडे जायचं दुकानदार का हॉटेलमध्ये वगैरे, मग ते बघायचं याच्यावर लायसन नंबर कुठं आहे. मग मला प्रश्न पडायचा हे आणि काय असते वाटतं काय. मग त्यांना आता सांगायचं काय, मी दिलाय, जरासा नंबर लावलाय, तो यायला जरा वेळ लागेल. मग नंतर मग लायसन वगैरे याच्या भानगडीत पडलो. कारण का लायसन मध्ये कसं असतंय, तुम्हाला भाड्याची जागा, स्वतःची जागा असं दाखवावं लागतं. माझ्याकडे जागा नव्हती आणि मला थोडक्यात लायसन कुठं काढायचं हे माहिती नव्हतं. मग नंतर कळालं की लायसन कोल्हापूरमध्ये फूड ऑफिस असते, तिथं जाऊन काढायला. तर तिथं जाऊन मी ऍप्लिकेशन केलं आणि मग लायसन काढलं. नाही म्हणजे आता हे असं झालं रजिस्ट्रेशन वगैरे, त्यावेळी सपोर्ट सिस्टीम कशी होती? म्हणजे ऑफकोर्स त्या फेजमधून, त्या ठराविक फेजमधून तुम्ही बाहेर पडायला थोडेफार पैसे यायला लागले, तर काही लोक आता मदतीला आले असतील किंवा सुरुवातीला बिझनेसमध्ये, कुठल्याही बिझनेसमध्ये अप अँड डाऊन्स असतात. बरोबर. खूप वेळेला त्या चढ उतारामध्ये कुणाची गरज पडली असेल, कुणीतरी पाठीवरती हात ठेवला असेल, तर ऑफकोर्स खूप लोक असतात अशा वेळी. त्याची नावही घेणं अडचणीचं होईल. परंतु तर त्या काळातलं कसं आलं तरी मग त्या रजिस्ट्रेशन पर्यंत? रजिस्ट्रेशन काय नंतर दुसऱ्या वर्षी मी घेतलं. पण नंतर नक्कीच आज मी जरी माझ्या कंपनीचा मालक असलो तर मी एकटा मालक नाहीये. माझ्यामध्ये काही माझे पार्टनर्स आहेत, काही बँकर्स आहेत, काही इन्व्हेस्टर्स आहेत. आपण ज्या वेळेला आपला प्लस पॉईंट दाखवतोय की तुमचं पैसे बाबा बुडणार नाहीत, हे बँकेला खात्री देतोय, इन्व्हेस्टरला खात्री देतोय, त्यांचा चांगला रिटर्न देतोय. काही पार्टनर असतील, ते वर्किंग दिवस रात्र माझ्यासाठी कष्ट करतात. माझे कामगार आहेत. आज जवळजवळ 3 जिल्ह्यामध्ये आपण फुल प्लेस मध्ये काम करतोय आणि 2 राज्यामध्ये आपण एंट्री करतोय. आणि माझं जर जे विक्री सिस्टम आहे, माझे डिस्ट्रीब्युटर आहेत, या सगळ्यांचा मला चांगला पाठिंबा आहे. त्यांच्या जीवावरच आपण मोठं झालोय. मी काहीच नाही, ही सगळी सपोर्ट सिस्टीम हळूहळू उभारत गेली ना. पहिलं माझ्याकडे कोणच नव्हतं. आज मी तुमच्याशी बोलायला लागलोय, पण माझं काम तिकडे चालू आहे. ऑफकोर्स. आणि आता जसं सुरुवातीला आले ते त्यावेळी आम्हाला कळालं की अशा ड्रेसमध्ये सहसा हे कधी दिसत नाहीत, कारण आपल्या कामात
नाईट आणि इतर कामाच्या ड्रेसमध्येच काही कामात असतात. हा थोडाच माझा व्यवसायच असा दुधाचा आहे. काय अंगावर असं तुम्हाला दुधाच्या चिठ्ठ्या उडलेल्या दिसतील, काही ते मशीन खराब असेल तर ते मशीन मी दुरुस्त करताना दिसेल. मग असे चांगले कपडे घातले थोडेसे खराब होतात. मी तिथं काय त्या कामाच्या ह्याच्यात असलं तिथं. आज सूर्या म्हणजे सूर्या लस्सीच आहे, सूर्याच्या बरोबर इतर प्रोडक्ट्स आहेत. तर ते इतर प्रोडक्ट्स मध्ये आता कधीपासून आला आणि त्याच्यामध्ये काय काय वेगळे पण आहे? प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी माझ्यामध्ये आपण ते करावं का असं एक उद्योगपतीचा विचार माझ्या मनामध्ये कायम असे दडलेले असतात. आपण हे करू शकतो का, आपण हे करू शकतो का. तर आज माझं प्रोडक्ट बघितलं तर आता पहिलं झालं लस्सीपासून दुधाचे मी सगळे पदार्थ बनवतो. श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, पनीर, दही, तूप, लोणी. त्याचबरोबर आपली कुल्फी आहे. आपल्या कुल्फिया फ्रूट बेस्ड कुल्फी आहेत. वेगवेगळ्या फळांचा पल्प म्हणा काय असेल तो वापरून मी कुल्फी बनवतो. त्याच्यामध्ये कुठलेही आर्टिफिशियल वापरत नाही. 100% नॅचरल फ्रुट्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे कुल्फी आहे. त्यामुळे आता आपला एक चपाती आटा आहे. आपण जे घराघरी चपाती आटा खातो, सूर्या चपाती आटा. बाकीचे आटा जर बघितला तर गहू असते 30-35 रुपये किलो आणि आटा असते 25 रुपये किलो. कुठंच मॅच खात नसतं. मग एवढं स्वस्त कसं विकतात? तर थोडंसं आपलं असं आहे की आपलं मटेरियल जे वापरतो ते आपण प्रीमियम वापरतोय आणि थोडासा महाग आहे, पण त्याला एक ठराविक क्वालिटी असणे, ठराविक कस्टमर. क्वालिटी म्हणजे आता आम्ही बघितलेलं आहे जसं की सूर्याचं जे दुधाचं जिथं हे काम चालतंय, ऑफकोर्स दुधाचं काम असल्यामुळे तिथं स्वच्छता असायला हवी, परंतु तुमच्या इथं फार स्वच्छता आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कटाक्षाने लक्ष देता आणि ते क्लीननेस पाळलेला. तसा याच्यामध्ये पण एक क्वालिटी जोपासली, क्वालिटी आपला नॅचरलपणा पहिला जोपासलाय. दुसरी म्हणजे क्वालिटी. त्या बाकीच्या प्रोडक्टमध्ये मी कॉम्पिटिशन मध्ये उतरलेला नाही. मी काय दराच्या कॉम्पिटिशन मध्ये उतरलेला नाही. गहू बाबा मला जर 30 रुपयाला मिळाले तर 30 दळायचे 4 रुपये आणि माझा 1 रुपया किलो पाठीमागे, असं 5 रुपये वाढवूनच माझा आटा भेटेल. तो बाकीच्यांचा समजा तुम्हाला कमी किमतीत मिळेल तर तो नाही. मग बाकीच्या प्रोडक्ट मध्ये माझे पार्टनर्स आहेत, ते त्याच्यावर चांगलं काम करतात. आत्ताची जी तुमची टीम आहे, म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं की 2 राज्यांमध्ये तुम्ही जाता, 3 जिल्ह्यामध्ये तुमचं इथं आपल्या इथं काम चालू आहे. तर ही जी चेन आहे ही कशी झाली आणि त्याच्याबद्दलचं म्हणजे थोडक्यात ऐकायला आवडेल की तुम्ही बाहेरच्या राज्यात कसं पाठवतो? गंमत अशी आहे की मी कोल्हापूर जिल्ह्यातलं माझं हा गाव, पण मी कोल्हापूरमध्ये एंट्री नाही आहे माझी. तुम्ही बघितलं ना तर कोल्हापूरमध्ये मी फार नाही आहे. तर कोल्हापूर पासून इकडे बारामती पर्यंत मी आहे. इकडं तुम्हाला रत्नागिरी पर्यंत भेटेल, पण कोल्हापूरमध्ये नाही आहे. तर गंमत अशी आहे की माझं जे गाव आहे, माझ्या गावातनं लोक ज्योतिबाच्या दर्शनासाठी यायचे. ज्योतिबाच्या दर्शनाला शक्यतो तिकडनं लोक जास्त यायचे. ते जाता जाता लस्सी पिऊन जायचे. जाताना त्यांना वाटायचं की ही लस्सी आपण आपल्या गावात विकावी का. मग हळूहळू मी तिकडं वाढत गेलो. प्रत्येक वर्षी ठरवतो यावर्षी कोल्हापूरमध्ये एंट्री करायची, यावर्षी कोल्हापूरमध्ये एंट्री करायची. पण तिकडचाच भार एवढा वाढतोय की आपण जे काही प्रोडक्ट बनवतोय ते सगळे तिकडेच द्यावे लागतात तिथे. आज जर बघितलं तर पर डे मी 20,000 लस्सीचे पाउचेस बनवतोय. अरे बापरे. आणि ते रोज सकाळी 10 वाजेपर्यंत संपतात. त्याच्यानंतर एकही पाऊच मला टेस्ट करायला राहत नाही. ग्रेट. म्हणजे ते सगळे त्या आता हे एक ज्योतिबाची कृपाच म्हणायला लागेल की तिथे येणाऱ्या देवाच्या दर्शनाला येणाऱ्या लोकांच्यामुळे एक लिंक लागत गेली तिकडे आणि ते प्रोडक्ट सगळे तिकडे जात गेले. खूप ग्रेट. आणि आता दुधाचं किती दिवसाचं दूध किती कलेक्शन असतंय आणि त्याचं किती लिटर दूध कसं आहे थोडंफार कमी जास्त होत असते. ॲव्हरेज बघितलं तर 4,000 लिटर पर डे आहे. आता त्याची कलेक्शन कशी करताय, म्हणजे लोकांच्याकडून घेता की डेअरीच्याकडून? आता मला जाणवलं असं की आपल्या इथलं सगळं जे राजकारण आहे ते दूध डेअरीवर चालतंय, खूप चालतं. आणि मी जर तिथे एंट्री केली तर तिथं आणि मला सगळा त्रास द्यावा लागणार लोकांना. बरोबर. मग मी त्याला बायबॅक केलं की जे राजकारण करणार राजकारणच करू द्यात, आपण त्यांना ओव्हर किती द्यायचं. आज जर बघितलं त्यांना ते कुणाला तर कुठल्या तर मोठ्या संघाला दूध घालत असतात, मग ते मला काय घालतील. मग मी त्यांना ओव्हर रेट देतोय. तो संघ देईल त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त, त्याच्यापेक्षा बरेच जास्त मी त्यांना देतोय. मग त्यांच्या जास्त पैसे देऊन दूध कलेक्शन करतोय, त्यांच्याकडून घेतोय. मग कमी पडेल त्यावेळी मला मग कर्नाटक शोधावं लागतंय, म्हणजे बाहेरून सुद्धा तुम्हाला मागवावं लागतं. सीझनला मला बाहेरून आणावं लागतंय. मग तरी पण कमी पडलं तर मोठ्या संघात त्यांच्या पिशव्या घ्यायच्या, त्या फोडायच्या, पण काम नाही थांबलं पाहिजे आपलं. हा, म्हणजे शेवटी दूध कुठलंही तुम्ही विकत घेणं, स्वतःचं कलेक्शन का असे हे सेंटर उभा केलं नाही जिथे आता तुम्ही म्हटलं तसं राजकारण पुन्हा आणि मग त्यांच्यावर मॅनेजमेंट सिस्टम ठेवा. त्यापेक्षा आपण त्यामुळे बिझनेस मध्ये मन थोडं लक्ष खर्च जवळजवळ तिथपर्यंतच येतोय. बरोबर. नाही, खूप मोठी गोष्ट आहे. कारण पहिलं आश्चर्य म्हणजे कुणालाही वाटेल
की जिथं दुधावरती खूप म्हणजे ऑलरेडी ब्रँडेड खूप मोठमोठे लोक इथं आहेत, ब्रँडेड संस्था आहेत, तिथं तुम्ही तो व्यवसाय करायचं डोक्यात घेतलं आणि त्याचा सेटअप एवढा उभा केलात की आता ऑफकोर्स ऑलरेडी मोठं झाड असेल तर त्याच्याखाली एक छोटं झाड येणं फार अवघड गोष्ट असते, परंतु तुम्ही ते उभा केलं आणि आज एक वेगळं नाव, एक ब्रँड निर्माण केलाय, सूर्या ब्रँड निर्माण केलाय, आज इतकी मोठी कंपनी झालेली आहे. याबद्दलच्या आठवणी खूप थोडक्यात का असेनात खरं खूप चांगल्या आम्हाला ऐकायला मिळाल्या. याच्याबद्दल बऱ्यापैकी लोकांना सूर्या आणि त्याच्याबद्दल माहीत नसेल, हेही त्याच्याबद्दल गेलं. दुसरं याचा फार चांगला संदेशही गेला लोकांना की बिझनेस कसा करावा आणि बिझनेसची सुरुवात कशी करावी, काही नसताना माणूस कसा करू शकतो. एक जिथं जागतं उदाहरण आपल्या समोर आहे आणि अजूनही ऍक्टिव्हिटी करतात. तर याच्या पुढचे प्लॅनिंग्स म्हणजे आता तुमची धोरणं काय आहे? आता वेगवेगळ्या प्रोडक्ट्समध्ये तर तुम्ही उतरला आहातच. आता ब्रेवरेजेसमध्ये आपण येतो, जिरा सोडा असेल, वेगवेगळे फ्लेवरचे सोडा असतील, हे या सीझनला येतील. मग हळूहळू आपल्याला आणि बरेच काही काही बिझनेस उतरत जातील, त्यामध्ये आपण उतरत जाईल. म्हणजे त्याच्याशी संबंधित जे बिझनेस आहे, ज्याची मागणी आहे त्याच्यामध्ये किंवा आपण करू शकतोय त्याच्यामध्ये. काही हेल्थचे प्रोडक्ट आहेत, काही बॉडी फिटनेससाठी वापरले जातात, ते आपल्याला सगळं दुधाचे रॉ मटेरियलच वापरतात. ओके. ते खूप ब्रँडेडच्या नावाखाली खूप लुटतात. मग त्यामध्ये थोडंसं रिसर्च चालू आहे की आता कसं झालंय, आपण एक थोडं बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे, फार नाही मोठं पण थोड्यापैकी झालं. पूर्वी कसं आपण चालत होतो, फ्रीज नाही, बॅरेलमध्ये करा, रवी आपल्या हाताने करा, पण आता उपलब्ध आहेत सगळे. नाही, आता आपण जरासं स्टँडर्ड मध्ये गेल्यावर सगळ्याच गोष्टी स्टँडर्ड लागतात. मग त्यासाठी थोडासा रिसर्च चाललाय. पूर्वी कसं लस्सी कशी बनवायची माहिती नाही, तरी पण लस्सी चालू केली होती. पण आता नाही, आता एखादी गोष्ट बनवायची असेल त्याच्यावर 4-6 महिने रिसर्च चालू, त्याच्यावर कसं पूर्वी इन्व्हेस्टमेंट पण कमी होती ना, आणि पूर्वी लायसन्स वगैरे सिस्टम नव्हती, माहिती नसल्यामुळे मी केली नव्हती. आता लायसन्स सिस्टम त्यांनी सगळं अभ्यास करून मग त्याच्यात एंट्री करावी, मग त्याच्यामध्ये आपला माल एक्सपोर्ट पण होईल, आपल्या इथल्या लोकांना पण तो वापरता येईल, याच्यावर सगळं स्टडी चालू आहे आता. खरंच ग्रेट. मुळात मी शेवटचा प्रश्न सहसा व्यावसायिकांच्यासाठी हा घेतोच की याच्यातनं तुम्ही नवीन येणाऱ्या व्यावसायिकांना काय संदेश द्याल? परंतु नक्की नवीन व्यवसायासाठी खूप छान सांगता येईल. कसं झालं, ज्यांनी मला पाहिलं सुरुवातीला, ज्यांनी माझा सुरुवात काळ पण बघितला आणि आत्ताचा पण बघतात, ते आश्चर्यानं काय मी केलं बघायला येतात. मी जर माझी जी आहे फॅक्टरी नाही दाखवली तर थोडेसे नाराज होतात. मग दुनिया गोल आहे, आपण ज्याला आज दुखवलं तो उद्या आपल्याला दुखवू शकतो, आणि बिझनेसमॅन आहे, आपण कुणाला नाही दुखवायचं. मग सुरुवातीला मी लोकांना माझी फॅक्टरी दाखवत नव्हतो, मग आता मी लोकांना फॅक्टरी दाखवतोय. मग पहिले काय वाटायचं की हा फॅक्टरी बघून जाईल आणि हा चालू केल्यावर मला नाही, मला वाटायचं. नंतर मी विचार केला की मी याला फॅक्टरी दाखवली काय नाही दाखवली काय, त्या ज्याला हा व्यवसाय करायचा आहे तो कुठनं पण ज्ञान घेईल आणि करेल, त्यापेक्षा आपणच दाखवूया. मग लोक फॅक्टरी बघायला आले ना तर हे कुठं मिळालं, हे कुठं मिळालं असं मला विचारतो. मग मी त्यांना सांगतो हे माझ्याकडेच मिळतंय. मग मशिनरी ट्रेडिंगचा माझा व्यवसाय आहे. डेअरी छोट्या मोठ्या अगदी 500 लिटर पर आवर पासून मी 5000 लिटर पर आवर पर्यंत प्लांट लोकांना बसवून देतोय. ओके, म्हणजे हाही तो माझा एक वेगळा साईड बिझनेस आहे. आणि गंमत अशी आहे की माझ्या डेअरी बिझनेस पेक्षा थोडंफार कमी फरकानं तो मला जास्त पैसे मिळवून देतोय. लोकांना पण मी डेअऱ्या घालून देतोय, त्यांना लस्सी कशी बनवायची, वेगवेगळे प्रोडक्ट कसे बनवायचे हे सांगतोय. आणि गंमत अशी, सुरुवातीला मी लोकांना फ्री व्हिजिट देत होतो, कारण का लोकांना जास्त माहित नव्हतं. आज जर बघितलं रोज 3 ते 4 जण येतात. आज डेअरी बघायचे चार्जेस, व्हिजिटचे चार्जेस 2000 रुपये पटणार नाही. माझा हप्ता जो आहे बँकेचा तो ह्या व्हिजिटर्स कडनं जात असेल, त्याच्यातल्या 40% हप्ता ह्या व्हिजिटर कडून कव्हर होतो. अरे बापरे. म्हणजे बिझनेस एखादा ज्यावेळी मोठा होतो, एका लेवलला जातो, त्यावेळी त्याला सुरुवातीला फ्रीज होतं सगळं, पण अडचण यायची ना, त्यांना वेळ द्यावा लागायचा. मी माझ्या बिझनेसकडे लक्ष देऊ का ह्यांना सगळी माहिती सांगत बसू. मग नंतर असं वाटलं अरे यांना फुकट सांगायचं, म्हणजे लोकांना उगाच एक टाइमपास साठी पण यायला लागलेत लोक. म्हणजे वेळ आहे पर्यटनासारखं, जाता जाता घ्यावा, त्याचा वेळ जाणार लोकांचा. आणि गंमत अशी आहे की माझं प्लांट व्हिजिट करणारे UP, बिहार, दिल्ली या साईडनं लोक येतात अगोदर अपॉइंटमेंट घेऊन की सर आम्ही या दिवशी येणार आहे. पर डे 1 ते 2 लोकांचं माझं प्लांट व्हिजिट असतं. आणि मग ते एवढ्या लांबनं लोक येतात, आणि फुकटचं आहे म्हटलं बरेच जण येतात. पण तसं नाही, माझं चार्ज आहे, ते चार्ज मी याच्यासाठी घेतोय की मला त्यातनं पैसे मिळवणारच नाही. जाता जाता पैसे मिळाले तर मिळतातच, पैसे मिळवणं हा समोरचा माणूस टाइमपाससाठी येणार नाही, टाइमपाससाठी येणार नाही. पूर्वी कसं व्हायचं की
जरा दाखवा की आम्ही आलोय की, मग मी त्यांना टाइम देऊ की माझ्या बिझनेसला टाइम देऊ, असं. मग त्याला एक सिस्टम आणली आणि ती सिस्टम रन करण्यासाठी 2 लोकांची टीम आहे. ती त्यांचं अपॉइंटमेंट घेणे, त्यांचं सगळं शेड्यूल ठरवणे, कुठल्या दिवशी ते येणार, ते सगळं करतात. आणि ते सगळं करतात आणि सांगितलं की जाता जाता पैसे त्यातनं मिळतील. पूर्वी म्हणजे आता शेती पर्यटन जसं एक फील्ड वाढते की जिथं डेअरी पर्यटन म्हणता येईल. नाही, असं व्हायलाच पाहिजे. त्यामुळे लोकही त्याकडे एक व्यवसाय दृष्टीनंच ही मुलाखत बघितल्यानंतर सुद्धा काही लोकांना वाटेल आपण पण बघायला जाऊ. नक्की स्वागत आहे त्यांचं, पण नुसतं जर ते बघायला चालेल तर मला पण त्रासाचं होईल आणि त्यांना पण काही त्यातनं काय फार काय मिळणार. खरोखर एखाद्याला व्यवसाय करायचाच असेल तो मग तेवढे 1-2 हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. आणि तो आला की त्याला मग माझी सुरुवात पण बघता येते आणि माझं आत्ताचं हे पण बघता येते. त्याला पण त्याचं नुकसान होणार नाही, त्याला ज्ञान मिळेल. की ज्ञान त्याला मग जे मला कष्टातून ज्ञान मिळालं ते त्याला 1-2 हजार रुपये खर्चून मिळेल. बरोबर. नाही, आता तो बदललेला काळ आहे, त्या काळाचं सारखं आता नाहीये. त्यामुळे ते ज्ञान घेण्यासाठी लोक पैसे मिळवणे तो उद्देश नाहीये, पण जाता जाता मिळतात. मी सांगितलं की माझा हप्त्याचा 40% खर्च त्याच्यातून निघून जातो, बँक हप्त्याचा. नाही, खरंच खूप छान प्रोफेसर. आणि तुम्हाला यासाठी म्हणजे नवीन उद्योगात आता तुम्ही जाताय आणि यामुळे लोकांच्या समोर किंवा कोल्हापूरचं एक वेगळं नाव तुम्ही पुढे घेऊन येत आहे, यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि वेगळं काहीतरी अजून आम्हाला पाहायला मिळेल. आता इतक्या चांगल्या क्वालिटीचे सूर्या दूध प्रोडक्ट्स आपण बघतो, त्याचबरोबर आता वेगळ्या अजून खूप ठिकाणी आम्हाला बघायला आवडेल. खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद की वेळात वेळ काढून कायम आपल्या बिझी शेड्यूलमध्ये असणारा माणूस आज एवढ्या लांबून इथंपर्यंत आले, त्याबद्दल पुन्हा एकदा मी कट्टा कोल्हापूरकडून आपले धन्यवाद मानतो. नक्कीच तुम्ही मला कट्टा कोल्हापुरीमध्ये बोलवून माझे मनोगत ऐकून घेतलं. मी तुमच्या सर्वांचं, जे कोण लाईव्ह असतील, जे कोण ऐकतील पुढे, सर्वांचा आभारी. खरंच धन्यवाद. धन्यवाद. मी आपल्या सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद. थँक्यू.